जागतिक रेडिओ दिनानिमित्त जुन्या काळातील रेडिओचे वडकशिवाले येथे प्रदर्शन। जागतिक रेडिओ दिनानिमित्त जुन्या रेडिओच्या प्रदर्शन वटकेश्वर मंदिर वडकशिवाले येथे आयोजित करण्यात आले होते। याचे संयोजक शरद पाटील हे होते। यामध्ये जुन्या रेडिओचे प्रदर्शन करण्यात आले होते। जुन्या काळामध्ये टीव्ही आणि इंटरनेट येण्यापूर्वी बातम्या, गाणी आणि नाटके ऐकण्याचे रेडिओ हे एकमेव साधन होतं। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली। 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान गुप्त रेडिओ केंद्रावरून संदेश प्रसारित केले जात असत। दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस जगभर रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो। सुरुवातीच्या मोठ्या आकाराच्या रेडिओची जागा आता पॉकेट रेडिओ, ट्रान्झिस्टर आणि आता FM रेडिओने घेतली आहे। आजकालचे तरुण रेडिओ जॉकी यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि विविध भारतीसारख्या लोकप्रिय सेवामुळे रेडिओ आजही जिवंत आहे। 1930 ते आतापर्यंतचे तब्बल 50हून अधिक रेडिओ चालू स्थितीत आहेत आणि ते पाहण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। सकाळी 11 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रदर्शनास ग्रामस्थांनी भेट देऊन जुन्या काळातील रेडिओंची माहिती घेतली। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर।